टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार का अशी चर्चा रंगली आहे। त्याचं कारण सुद्धा तसंच आहे। झालंय असं की 5 वर्षांनंतर टिकटॉकची वेबसाईट ही अनब्लॉक झाली आहे आणि त्यामुळे आता चर्चा रंगली आहे की टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार का। हा रिपोर्ट बघूया। भारतात टिकटॉक पुन्हा सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। याला कारण ठरलंय टिकटॉक वेबसाईट अनब्लॉक झाल्याचं। सध्या वेबसाईटच्या होम पेजवरच प्रवेश करण्याची मुभा मिळते। टिकटॉक कडून मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाही। तर टिकटॉकसाठी अनब्लॉकिंग आदेश जारी केला नसल्याचं भारत सरकारनं स्पष्टीकरण दिलंय। रशिया आणि चीन अशा सारख्या देशांबरोबर जवळीक साधण्याचा राजकीय आणि एकूणच आर्थिक सुद्धा पातळीवर भारत सरकारचा प्रयत्न असावा असं दिसतंय आणि याच खूप मोठ्या डावपेचांपैकी एक भाग म्हणून चीनी कंपन्यांच्या वेबसाईट्स आणि त्यांच्या ॲप्स या गोष्टींवर भारतात जी बंदी होती ती बंदी कदाचित उठवली जाण्याची शक्यता आहे। 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला। भारतानं टिकटॉक, विचॅट आणि हेलो सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह 59 चीनी मोबाईल ॲप्लिकेशनवर बंदी घातली। ॲप्स युजर्सचा डेटा गोळा करून कदाचित ते देशाबाहेर पाठवत होते असा गुप्तचर संस्थांना संशय होता। भारतात 2020 पासून टिकटॉकवर बंदी आली। भारत चीनमधील संघर्षानंतर टिकटॉकवर ही बंदी आली। गलवान खोऱ्यात भारत चीनमध्ये संघर्ष झाला होता। 500हून अधिक चीनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती। टिकटॉकवर भारतीय नागरिकांचा डेटा चोरल्याचाही आरोप होता। भारतात टिकटॉकवर 24 कोटी वापरकर्ते होते। अमेरिकेनं सुद्धा टिकटॉकवर बंदी घातली होती। टिकटॉक सारख्या बऱ्याच चायनीज वेबसाईट आता आणि ॲप्लिकेशन्स काही सुरू झालेले दिसत आहेत, पण यापासून आपण काळजी घेतली गेली पाहिजे की आत्तापर्यंत बऱ्याचदा असे लक्षात आलेले आहेत की या ज्या वेबसाईट्स आहेत या वेबसाईट्स आपल्यापासून बऱ्याच इन्फॉर्मेशन जी आहेत ती नाव, गाव, पत्ता, लोकेशन सारखी इन्फॉर्मेशन कॅप्चर करतात आणि त्याचा मिसयूज जो आहे तोही करत असतात। त्यामुळे असे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरून ऑर्डर देऊन आपण आपलीच माहिती जी आहे ती दुसऱ्या देशांना देतोय आणि त्याच्यावरून आपल्यालाच मोठ्या प्रकारे सायबर फटका जो आहे तो बसू शकतो। त्यामुळे असे कुठलेही ॲप्लिकेशन डाउनलोड करायच्या आधी पहिल्यांदा विचार करा आणि मगच तिथे कुठली इन्फॉर्मेशन जी आहे ती अपलोड करा। टिकटॉकवरील बंदीला 5 वर्ष लोटली आहेत। अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर हे ॲप्स उपलब्ध नाहीयेत, म्हणजेच ॲप्स अजूनही ब्लॉक आहेत। टिकटॉक सिम्बॉलिक होऊ शकेल तेव्हा टिकटॉकचं बॅन हे एक इमोशनल कारणासाठी झालं होतं। त्यामुळे आता मला असं वाटत नाही की आता हे टिकटॉकचं बॅन सरकार उठवेल त्वरित। पण भारत चीन संबंध नेहमीच व्यावसायिक संबंध आणि व्यापारिक संबंध नेहमीच असंतुलित आहेत आणि ते संतुलित व्हावे म्हणून 20 वर्ष जवळपास प्रयत्न चालू आहेत। 2005 पासून नक्कीच चालू आहेत, जेव्हापासून मी फॉलो करतोय डिटेलमध्ये। पण चीन काही काही गोष्टींना मानत नाही, काही काही गोष्टी बदलायला मानत नाही। आपल्या कंपन्यांना व्यवस्थित ऍक्सेस मिळत नाही। तिथलं डोमेस्टिक प्रोटेक्शनिझम फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे। त्यामुळे चीनशी बिझनेस करणं कठीण आहे। अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी चीन आणि भारत या आशियातील बड्या शक्ती पुन्हा एकमेकांजवळ आल्या आहेत। दोनही देशांनी भारत चीन संबंध सुधारण्यासाठी काही सकारात्मक पावलं उचलली आहेत। या अंतर्गत सीमा व्यापार पुन्हा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे भारतात टिकटॉक पुन्हा सुरू होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। सुशांत पाटील, पुढारी न्यूज, मुंबई।